भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, गुरुचरित्र वाचक, गेले 3 दिवस आपण देशभरात आणि राज्यात जगात अखंड जप यज्ञ नामसप्ताह दत्त जयंती प्रित्यर्थ होऊ घातलेला आहे. आणि या ठिकाणी वाचक स्त्री गुरुचरित्र भगिनी प्रतिनिधी, पुरुष प्रतिनिधी हे प्रतिनिधी स्वरूपात बसलेले आहेत. यासह गाणगापूर, पिठापूर, वाडी, औदुंबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सेवेमध्ये पडोशी आणि त्या परिसरातील मान्यवर पुरुष आणि भगिनी प्रतिनिधी त्या सेवेमध्ये सहभागी झाल्यात. उद्देश एकच आहे, या देशासाठी, या धर्मासाठी आपण जर सहभाग घेतला तर आलेल्या भविष्यकाळात निश्चितपणे हा संस्कार या देशाला तारू शकेल. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून न कळत देशाचं आणि धर्माचं काम या आध्यात्मिक प्रारंगणातून जनतेसमोर पोचवणं, मांडणं, त्यातही जनतेला अपेक्षित असणाऱ्या समस्यामुक्त जीवनाची एक दिशा देणं. म्हणून चिंतामुक्त आणि समस्यामुक्त जीवन या आध्यात्मिक सेवेतून पोचण्याला आपणाला एक नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. गेले 3 दिवस आपण या प्रांगणामध्ये बहुविध सेवेशी संवाद साधत आहात. इथे सकाळी पहाटे 5 वाजेशीच आपण श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते. ठीक 8 वाजता भोपाळी होते. भोपाळीनंतर यज्ञ विभागामधून होणारे जे उपक्रम आहेत रोजचे ते वेगवेगळे आहेत. काल आपण गणेश याग, मनोबोध याग केला. आज आपण मोठ्या प्रमाणात स्वामींचा स्वामी याग केलेला आहे. स्वामी याग करणं हे खरं तर भाग्यवंत आणि पुण्यवंतांचं त्यात सहभाग घेण्याचं लक्षण आहे. म्हणून आपण यात बहुतांशी सेवेकरी बसलेला आहात. काही नवीन भाविक आहेत. आज आपण स्वामी चरित्र सारामृताचं वाचन, पठण, हवन, मनन आणि चिंतन केलेलं आहे. आणि उद्याला आपण मार्गशीर्ष शुद्ध एकादशी प्रित्यर्थ गीतायाग करणार आहोत. भारतामध्ये फार कमी लोक गीतायाग करत असते, परंतु यात सहभाग घेणारे भाग्यवान आहेत. मगाशी मुकुंदरावांनी गीतेवर बोलताना भक्ती, ज्ञान, कर्म याचा अध्यात्माशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीनं आपण उद्याला एकादशी प्रित्यर्थ गीतायाग आपण करणार आहोत. गीताईचं पठण देखील करणार आहोत. आणि दिवसभरात बरेच उपक्रम असतात, 24 घंटे उपक्रम असतात. दिवसभरात तर भगिनी दरबारात 2 भगिनी वीणावादन करतात, 2 भगिनी साखळी पद्धतीत स्वामी चरित्र वाचतात. त्यांचं वाचन झालं की दुसऱ्या भगिनी तिथे सहभाग घेतात. 2 भगिनी माळजप करतात. साधारण 2 तासाचा प्रहर असतो. आणि या प्रहराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अतिउच्च असं महत्त्व प्रहराला दिलेलं आहे. इथे सुद्धा ज्यांना प्रहरे घ्यायचे असतील त्यांना ही नामी संधी आहे. परंतु प्रहराचं महत्त्व अजून एक
वेगळ्या आठवणीनं आपणाला आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे. ज्ञानेश्वर भावंडांच्या काळामध्ये रेड्यामुखी ज्यावेळी वेद वदवले, मोक्या जनावरांच्या मुखातून वेद वदून घेणं ही असामान्य बाब आहे. ही न पटणारी गोष्ट आहे, पण वास्तव लपवता येत नाही. पुरुष सुक्तासारखी वेदऋचा रेड्यानं बोलावी. मग सामान्य लोकांना सुद्धा त्याचं वेगळं महत्त्व प्राप्त झालं की या भावंडांनी मोक्या प्राण्याकडून वेद वदवले. आपण तर माणसं आहोत, आपल्याला देवानं वाचा दिलेली आहे. म्हणून लोक आग्रहास्तव त्या रेड्याची समाधी बेल्याला आहे, आळेफाट्याचं, आपल्याला माहीत आहे. आणि त्या समाधी स्थळावर समाधी देऊन आज 750 वर्ष उलटलेली आहे. परंतु त्या समाधीची एक विशेषता लोकांनी जोपासलेली आहे. ती जोपासताना तिथे अखंड 12 घंटे 24 तास 12 महिने वीणावादन केलं जातं. गेल्या 750 वर्षामध्ये अजून कोणीही विणा खाली ठेवलेला नाही. ही त्याची वेगळं सांगायचं काही कारण नाही, आपणाला माहीत आहे. इथे मात्र आपणाला 2च तास संधी मिळते. 2 तासाचं अनन्यसाधारण महत्त्व ज्यांना प्राप्त करायचं आहे त्यांना कुठलाही आडफाटा नाही. आपण तिथे त्यांची वेळ संपली की आपण सहभाग घेण्याला आनंदानं आपण घेऊ शकता. म्हणजे या प्रहऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व किती मोठं आहे हे ज्ञानेश्वर भावंडांच्या काळापासून आज तगायत ते टिकून आहे. म्हणून इथे 1974 पासून होणारे अखंड जप यज्ञ नामसप्ताह असतील, ती पद्धत त्याचप्रमाणे आहे, त्यात कुठलाही बदल केलेला नाही. आणि त्यात सहभाग घेणारे खूप भाग्यवंत पुण्यवंत भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आहे. स्वामी कार्याचा धावता परामर्श घेताना काल आपण स्वामी महाराज पंजाब प्रांतातून धरणी दुभंगून प्रगटले, छेलीखेडे गावातून सन 1049 साली. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो अजून थांबलेला नाही. फक्त आविष्कार बदललेले आहेत. त्यांनी 1378ला पहिला, तदनंतरचा आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरला घेतला. पिठापूरला आपलं गुरुपीठासारखं सेवा केंद्र आहे. हजारो तामिळ भाषिक, तेलुगू भाषिक, कानडी भाषिक त्या पीठावर आपली सेवा रुजू करत असतात. त्यांना मराठी कळत नाही, पण काम अडत नाही. 2007ला ज्यावेळी आपण पहिला मेळावा घेतला त्यावेळी सुमारे 1.5 लाख तेलुगू भाषिक होते. आपण काय बोलतो ते काय बोलताय त्याचा संवाद होत नव्हता. परंतु सेवेकऱ्यांनी ज्यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा घोष सुरू केला त्यावेळी सगळे तेलुगू भाषिक उठून उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाट ते नाचू लागले. त्यांना वाटतं ही आपलीच माणसं आहे. आणि त्या आपलेपणानं भाषा कळत नव्हती, पण काम अडत नव्हतं. बॉडी लँग्वेजवरून कुणाला काय लागतं ते कळायचं. त्यामुळे आता काम अडत नाही. ते तेलंगणात अडत नाही, आंध्रामध्ये नाही, चेन्नईमध्ये नाही, केरळात अडत नाही. म्हणून या पद्धतीनं आपल्याला परराज्यामध्ये सुद्धा काम करण्याला एक संधी मिळाली. आत्ताच आपणाला परराज्यात आणि परदेशात हे स्वामी कार्य कसं कसं पोचलं हे आपणाला विदित केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यात असणाऱ्या सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रांमध्ये हे उत्सव चालू झालेले आहेत. म्हणून श्रीपाद राजांनी त्यावेळी संपूर्ण दक्षिण भारत
पायपीट करून त्यांनी तोही आविष्कार 1528ला त्यांनी तो समाप्त करून द्वितीय आविष्कार श्री नरसिंह सरस्वती या नावानं धारण केला आणि महाराष्ट्रात विदर्भात कारंजाला त्यांचं प्रकटीकरण झालं. फार थोडा काळ ते कारंजाला थांबले, परंतु संपूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारत पायपीट त्यांनी केली. काळ तसाच होता. 1193 साली भारताचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांचं राज्य संपुष्टात आलं आणि त्यावेळी देशावर पारतंत्र्य मोगलांचं आलं. सुमारे 700 वर्ष या देशावर मोगल सत्ता आणि तदनंतर 1818 नंतर 150 वर्ष इंग्रज सत्ता, सुमारे 850 वर्ष हा देश परकीयांच्या ताब्यात होता. त्यामुळं परक्या संस्कृतीचं आधिपत्याखाली हिंदू संस्कृती टिकून राहणं हीच मुळात अवघड गोष्ट आहे. आणि हे अत्यंत धीरोदात्तपणे भारतीय संतांनी वेगळी भूमिका घेऊन याला उत्तर देऊन भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं. खूप मोठं काम संत मालिकेनं या देशात केलेलं आहे. म्हणून त्यांनी कारंजाहून संपूर्ण उत्तर भारत पायपीट करून ते नरसोबाच्या वाडीला प्रदीर्घ काल थांबले. पुढची 50 वर्ष ते गाणगापूरला थांबले. स्वबळावर गाणगापूर तीर्थ निर्माण करून जगातील देशातील तमाम दुःखितांच्या दुःखापर्यंत ते पोचले. खरं तर दत्त महाराजांनी गळ्यात जी झोळी घेतलेली आहे भिक्षा मागण्यासाठी नाही, भिक्षा मागण्यासाठी नाही. त्यांना भिक्षा मागण्याचं काही कारणही नाही. अनुयार्थ नीट समजून घेताना ते जनतेपर्यंत पोचताना तुमची दुःख माझ्या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो, त्या अर्थानं ती झोळी घेतलेली आहे. म्हणून गाणगापूरला भीमा अमरजा संगमावर खूप अनुभूती येऊ लागल्या. क्षणात कुष्ठ झालेले किंवा आजारानं जर्जर झालेली, असाध्य आजारानं जर्जर झालेली माणसं काही क्षणामध्ये दुरुस्त झाली. हा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून त्या योगानं गाणगापूर त्या ठिकाणी उभं राहिलं. आजही आपलं सेवा केंद्र गाणगापूरला आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचता, ज्या गुरुचरित्राच्या एक अध्यायामध्ये रोज एक शेतकरी महाराजांच्या नमस्कार केल्याशिवाय शेती करत नव्हता. आपण हे काल बोललो. तो कट्टा अजूनही जसाचे तसा आहे. आणि महाराज सांगतील तशी शेती करायची. महाराजांनी एक दिवस त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. अरे म्हणे, हे तुझं 6 एकर शेतीत जोंधळं आहे, ते आत्ताच्या आत्ता कापून टाक म्हणे. मागचा पुढचा विचार न करता ते त्यानं त्याच दिवशी 6 एकर जोंधळं कणसाला आलेलं पीक कापून टाकलं. घरातल्या गावातल्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. मूर्खात काढल्यावर त्याला सगळे दोष द्यायला लागले, तू काही करतो म्हणे. परंतु दुसऱ्या दिवसापासून आसमानी संकट आलं. जसं आपण गेली 6 महिने महाराष्ट्रानं पाऊस काही चीज बघितली. 15 मेपासून परवापर्यंत पाऊस महाराष्ट्रात बरसत होता. त्यात मराठवाडा सर्वात जास्त नुकसान झाली, आपणाला ठाऊक आहे. तशी गाणगापूरची अवस्था झाली. सारी पिकं गेली. कोणाजवळ मुठभर धान्य नव्हतं. परंतु महाराजांची किमया अशी झाली, त्यानं त्या कापलेल्या ज्वारीच्या फुटव्यांना खूप फुटवे फुटले आणि यथावकाश एवढं धान्य झालं
त्याच्या शेतात ते मावेना. परत महाराजांकडे गेला, या धान्याचं मी काय करू म्हणे. अरे म्हणे, तुला जे हसत होते, तुझी निंदा करत होते, त्यांच्या घरी जाऊन तू ते धान्य वाटून दे. तुला लागतं तेवढंच ठेव, पोटाला लागतं तेवढं, उर्वरित वाटून दे. अक्षरशः गाणगापूरच्या साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ते धान्य पुरलं. मग त्या दिवसापासून गाणगापूरची महती वाढली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही जी मराठीत म्हण आहे ती अनुभूती त्यांना. आणि मग गाणगापूर उभं राहिलं. सुदैवानं कर्मधर्म संयोगानं एवढ्या प्रदीर्घ कालानंतर तीच जमीन, ज्या ठिकाणी जोंधळ्याच्या पिकाची जमीन होती, तीच जमीन आपल्या कार्याला घ्यावी लागली. आणि तिथे आज गुरुपीठासारखी गुरुपीठ गाणगापूरला उभं आहे. ही गाणगापूरची ओळख आहे, हे आपणा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जे तुम्ही गुरुचरित्र वाचता ते धाद्यांत गुरुचरित्र आजही घडतं आहे. म्हणून अशा अनेक अनुभूती आजही गाणगापूरला येतात. आम्ही बरेच कुष्ठ आजाराचे माणसं गाणगापूरला पाठवली. तिथे 7 दिवसाचे पारायण करायला लावलं, संगमावर स्नान करायला लावलं. 7 दिवसात कुष्ठरोग बरे झाले. ज्यांना 7 दिवस शक्य नाही त्यांनी 1 दिवस का होईना जाऊन तिथे स्नान करावं, 1 कॅनभर ते जल आणावं. घरी तुम्ही स्नान करतात त्या बादलीमध्ये थोडंसं ते तीर्थ म्हणून वापरावं, स्नान करावं. असंख्य जणांना ती अनुभूती स्वतःच्या घरी आलेली आहे. गाणगापूरला येईल तर नवल काय, पण ती अनुभूती आपणाला घरी येण्यासाठी कोणीतरी सांगणारं व्यक्तिमत्व लागतं. म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन. अशा अनेक प्रकारच्या अनुभूती श्वासागणिक पिठापूरला येत आहेत, कुरवपूरला येत आहेत, वाडीला येत आहेत, गाणगापूरला येत आहेत, सर्वत्र येत आहेत. हो हो म्हणता महाराजांनी गाणगापूर 50 वर्षानंतर 1678ला सोडलं. तत्पूर्वी 1674ला अचानक त्यांना समजलं छत्रपती शिवरायांचा महाराज्याभिषेक रायगडावर आहे. मागचा पुढचा विचार न करता तडक महाराज रायगडावर आले. आणि रायगडावर सर्वप्रथम जिजाऊ साहेबांना सिंहासनावर बसून त्या मातेची थोरवी, त्या मातेचं मोठेपण, त्या मातेचा गुणगौरव केला. आणि लाखो लोकांमध्ये सांगितलं, विदेशातून काही लोक आलेले होते, ही महामाता महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती तर काय झालं असतं. मला वाटतं आपण इथे नसतोच. हे त्रिकालबाधित सत्य आहे. खूप तपशिलात सुज्ञमंतांना सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून एवढं सामर्थ्य असणारी महामाता जिजाऊ साहेबांचं त्यांनी खूप कौतुक केलं, त्यांना खूप आशीर्वाद दिले. आणि हळूच शिवरायांच्या कानाजवळ जाऊन त्यांना काही सूचित मार्गदर्शन करून त्यांना सिंहासनावर बसवलं. आणि तत्कालीन त्यांच्या असणारे गुरु तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, हे सगळे देहधारी गुरु असतील, ते हजर असणं तर आवश्यकच आहे, त्यांचा आशीर्वाद आवश्यकच आहे. पण परब्रह्माचा आशीर्वाद शिवरायांना मिळणं ही सुद्धा असामान्य बाब आहे. हे कदाचित इतिहासाला माहीत नाही. आणि हळूच सांगितलं, शिवबा शतकं जातील, वर्ष जातील, युग जातील, परंतु जगामध्ये देशामध्ये तुझं नाव कोणीच विसरणार नाही असा तुला आशीर्वाद देतो. म्हणून शिवरायांचं कार्य दिवसेंदिवस बहरत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. म्हणून शिवरायांचा 8वा गुण, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांवर खूप बोलता येईल. आशीर्वादच स्वामींचा होता.
एवढा मोठा आशीर्वाद मला वाटतं देवांनासुद्धा मिळाला नाही एवढा दत्त महाराजांनी त्यावेळी नरसिंह सरस्वती आविष्कारात शिवरायांना दिलेला आहे. एवढा आशीर्वाद कुणाला मिळालेला नाही त्रिभुवनात, एवढा शिवरायांना मिळाला. म्हणून हे हिंदवी स्वराज्य आज प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उभं आहे. अनेक प्रसंग घडले ते आपणाला सगळ्यांना इतिहास माहीत आहे, त्याचं पुन्हा पुनर्वाक्य बोलण्याची गरज नाही. एवढा सामर्थ्यशाली महापुरुष, मिळालेले संस्कार या महाराष्ट्राच्या मातीला मिळाले. त्यामुळं महाराष्ट्र हा देशाच्या हृदयस्थानी आहे. म्हणून महाराष्ट्रात जन्म घेणं, भारतात जन्म घेणं हा थोडा फरक आहे. अजूनही गंगाद्वारला हिमालयात एक जकार्त्याचे उद्योगपती आलेले आहेत गेल्या 15 वर्षापासून. त्यांच्या ऐकिव्यात, लिहिण्यात, वाचण्यात अशी माहिती आली की भारतात जन्म घेणं आणि मरण येणं हे फार पुण्याची बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यानं आपली सारी प्रॉपर्टी गरीब दुबळ्यांना दान दिली आणि जुजबी प्रॉपर्टी घेऊन तो आज पर्णकुटीत गंगाद्वारला हिमालयात राहतोय. आलेल्या यात्रेकरू, तीर्थाटन करणाऱ्या भाविकांना तो सांगतोय, अरे तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही या देशात जन्माला आलात. मी परदेशात जन्माला आलो पण मला इथं मरायचं आहे. हे भाग्य माझ्या वाट्याला येण्यासाठी मी हे सारं करतोय, असा जकार्त्याचा माणूस बोलतोय. भारतात जन्म घेणं, मृत्यू येणं हे जरी पुण्याची गोष्ट असली, पण महाराष्ट्रात जन्म घेणं हे त्याहीपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. महाराष्ट्राचं हृदय, भारताचं हृदय महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रात आपण सर्वजण इथे बसलेले सर्व भाविक सेवेकरी सर्वजण महाराष्ट्रातले आहेत. हा महाराष्ट्राचा एक वेगळा स्वाभिमान आपणाला आहे. त्याहीपेक्षा आमचे नाशिकचे लोक एक काकणभर अजून श्रेष्ठ आहे की ब्रह्मवादिनी गंगामाई ती ब्रह्मगिरीतून उगम पावलेली आहे आणि तिचा लांबलचक प्रवास राजमहेंद्रीजवळ 7 तोंडांनी ती पूर्वसागराला मिळालेली आहे. तिथे आपलं राजमहेंद्रीला केंद्र आहे. प्रतिवर्षी आपण तिथे उपक्रम राबवत असतो गंगामाईच्या निमित्तानं. आणि ब्रह्मवादिनी गंगामाईचं सामर्थ्य एवढं सामर्थ्यशाली आहे की गौतमांकडून गोहत्या झाली, तो दोष निवारणार्थ त्यांना त्यांचं प्रकटीकरण ब्रह्मगिरीवर करावं लागलं. त्या इच्छुक नव्हत्या, बळजबरी त्यांना आणावं लागलं, हे आपणाला माहीत आहे. म्हणून नाशिक आणि गोदावरीच्या आसपास जन्म घेणं हे त्याहीपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. म्हणून आपणाला विदित असेल, रामकुंड असेल, कुशावर्त असेल, तिथे प्राचीन कालापासून प्रभू रामचंद्रांच्या युगापासून अस्थि विसर्जन करण्याची पद्धत आहे. विज्ञानाला आव्हान घालणाऱ्या बाबी आजही घडत आहेत. त्या ठिकाणी अस्थि विसर्जन केल्या जातात. तिथे खरं तर हाडांचा डोंगर व्हायला पाहिजे होतं आज तगायत, परंतु ते हाड टाकल्याबरोबर मोजून 3 मिनिटामध्ये त्या हाडाचं गंगामाई पाणी करते. हे विज्ञानातून संबंधितांनी शोधावं. हाडाचं पाणी कधीच होत नाही, कुठलंही फॉस्फेट टाकलं, काही ॲसिड टाकलं तरी. मग असा काय पदार्थ त्या गंगामाईत आहे की त्या हाडांचं पाणी व्हावं? हा एक संशोधनाचा मुद्दा अध्यात्मातून आपण जनतेपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्या नाशिक शहरात बरेच भाग्यवंत लोक राहतात. पाणी गंगेचंच पितात, पुलावरून जातात पण पाय बुडवायला वेळ मिळत नाही, अशी काहींची अवस्था आहे. म्हणून या साऱ्या बाबी
अवर्णनीय आहेत. तर त्या दृष्टीनं आपणाला गंगामाईचं विशेष असामान्य महत्त्व जनसामान्यांना समजून सांगण्यासाठी प्रति 12 वर्षानं कुंभमेळा भरतो. आता पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे. प्रयागपेक्षा जास्त गर्दी नाशिक त्र्यंबकला येणार आहे. परंतु ह्या सर्व धक्काधक्कीत सेवेकऱ्यांचं स्वतंत्र सिंहस्थ गेल्या 4 तपांपासून आपण करत आहोत. आणि ह्याही वेळी आपणाला खूप चांगल्या पद्धतीत कुंभमेळ्यात सर्व सेवेकऱ्यांना सहभाग करण्याची संधी, त्याचं औचित्य प्राप्त झालेलं आहे. कारण हा कालावधी खूप मोठा आहे. प्रति 12 वर्षानं फक्त 13च महिने कुंभ येतं, 13 महिने कुंभ राहत. परंतु ह्यावेळी गुरु महाराज पुन्हा वक्री पुन्हा मार्गी आल्यामुळं सुमारे 22 महिने हा कुंभाचा सिंहस्थ काळ आहे. म्हणून भारत आणि महाराष्ट्र सरकारला एक कळकळीचं निवेदन आहे की प्रयागसारखी गर्दी एका दिवसात न करता 22 महिने 22 राज्यांना तुम्ही द्या. म्हणजे काय होईल, गर्दी विस्तारली जाईल आणि एकाच दिवशी कोटी लोक येणार नाहीत. नाशिक आणि त्र्यंबकनगरी रस्ते खूप छोटे आहेत. एक 4-5 लाख लोक जरी आले, नाशिककरांना बाहेर पडता येणार नाही, श्वास घेता येणार नाही. एवढे छोटे रस्ते आहेत. म्हणून वास्तव लपवता येत नाही. म्हणून सरकारच्या निदर्शनात आपण आणून द्यावं की 22 महिन्याच्या प्रदीर्घ काळात सुट्टीच्या आपल्या सवडीच्या दिवशी गंगामाईचं आपण स्नान करा. आणि ज्या दिवशी संत महंतांची स्नानं असतील त्या दिवशी आपण जाऊ नका, गर्दी करू नका. म्हणजे मग मागच्यासारखे प्रकार होणार नाहीत, गर्दी कमी राहील. त्याची जाहिरात कृपया सरकारने करू नये, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून जनतेला याच बाकी गोष्टींशी काही घेणं देणं नाही. त्यांना व्यवस्थितरित्या स्नान होणं, गंगामाईचं महत्त्व समजून घेणं, त्यात सहभाग घेणं एवढंच महत्त्वाचं आहे. कोण येतो काय ते बाकीच्या काही गोष्टींची घेणं देणं. परंतु जनतेला एक सुविधा स्नानाची प्राप्त व्हावी, कमी गर्दी असावी, म्हणून हा 22 महिन्याचा कालावधी पुरेसा आहे. भारतातल्या शेकडो कोटी लोक असणाऱ्या लोकसंख्येला 22 महिने पुरेसे आहेत. त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर सर्वांना स्नान करण्याला नामी संधी आहे. असोच विषयांतर झालं. या सर्व बाबीतून हा सारा प्रवास या कार्याचा देशव्यापी प्रवास आहे, जगव्यापी प्रवास आहे. आर्तपीडित, मुमुक्षित, दुःखित, पीडित समस्यामुक्त व्हावेत, दुःखमुक्त व्हावेत, हा सारा खटाटोप या कार्यातून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून राबवला जातो. पूर्वी राबवला जात होता. स्वामीच स्वतः गाणगापूर सोडल्यानंतर कर्दळीवनात आले आणि कर्दळीवनातून पुन्हा आपला प्रवास चालू केला. मूळ मूळ वडाचं झाड, अकलेचं कोट, असे काही गुह्य शब्द जनतेला उलगडणारे नव्हते. म्हणून त्यांनी संपूर्ण देशाची पायपीट करून सन 1818ला स्वामी वेंगुर्ल्यात कोकणात सिंधुदुर्गाच्या सरहद्दीवर आहे कोकण पट्ट्यात त्यांनी पायपीट सुरू केली, ती मुंबईपर्यंत. सुमारे 25 वर्ष महाराज मुंबईला हाजी अली समोर एका पर्णकुटीत मुंबईकरांना आशीर्वाद देण्यासाठी, समस्यामुक्त करण्यासाठी. आणि मला वाटतं सर्वात जास्त दुःख मुंबईत आहे आजही, कालही. घरातून निघालेला माणूस घरात येईल याची गॅरंटी नाही, असं याला मुंबई म्हणतं. अशा अशाश्वत स्थितीत त्यांना स्वास्थ्य देण्याचं काम स्वामी महाराज करत होते. 25 वर्षाच्या प्रदीर्घ काळात मुंबईकरांना खूप अनुभूती आल्या, अनुभव आले. परंतु माझ्या ग्रामीण
भक्तांचं काय, त्या मिनिटाला मुंबई सोडली आणि ग्रामीण महाराष्ट्राचा मार्ग पकडला. संपूर्ण ग्रामीण भागाला पायपीट करत 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 महाराज पंढरपूर, बेगमपूर, सोलापूर या जिल्ह्यांना भेटी देत होते. बेगमपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जे बेगमपूर आहे, औरंगजेबाची पत्नी तिथे थांबली म्हणून त्या गावाचं नाव बेगमपूर पडलं, हे माहीत असं. नंतर मंगळवेढा, मोहोळ आणि सोलापूर करून आश्विन शुद्ध पंचमीला स्वामी महाराज अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरात आले. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आणि मग अक्कलकोटचा त्यांनी प्रवास सुरू केला, कार्य सुरू केलं. स्वामींची आपण आरती म्हणताना यवने पुसेले स्वामी का है, स्वामी तो अक्कलकोट में ही है, याचा गूढ अर्थ वेगळा आहे. तोही आपण काल समजून घेण्याचा प्रयत्न केला. समोरून 3 यवन चालले असताना तिथे स्वामींजवळ एक रिकामं चिरूट पडलेलं होतं आणि त्या यवनांनी मनोमणी, ये तो बहुत बड़े अवलिया दिखते हैं, मगर यदि बड़े हो तो चिरूट मुँह में लगाएंगे. स्वामी अंतर्यामी, त्यांनी ताबडतोब ते चिरूट तोंडाला लावता क्षणी त्या रिकाम्या चिरूटातून धुराचे लोट बाहेर पडायला लागले. मग मात्र यवन घाबरले. त्यांना काय कळायचं कळलं. पाय कंप करायला लागले आणि धावत जाऊन जवळच असणाऱ्या चोळप्पाला त्यांनी उठवलं आणि त्यांनी सांगितलं, यहाँ बहुत बड़े अवलिया आए हैं, आप पूछताछ करो. म्हणून ते चोळप्पा धावपळ करत तिथे आले. त्यांनी विचारपूस केली, पुढचा इतिहास घडला आणि खूप विनंती करून नंतर महाराज चोळप्पाच्या घरी आले. इथपर्यंत स्वामी चरित्र सारामृत आपणाला माहीत आहे. तथापि स्वामी चरित्राचा पहिला अध्याय, स्वामींचा ग्रंथकर्ता, त्या स्वामी चरित्राचा ग्रंथकर्ता त्यांचं नाव विष्णू बळवंत थोरात आहे. त्यावेळचा जिल्हा रत्नागिरी, तालुका पालशेत, इयत्ता 4थी शिकलेली व्यक्तिमत्व. परंतु एवढं धाडस आज 4थी शिकलेल्या मुलांना काही येत नाही. आणि एवढा मोठा ग्रंथ, अनेक ग्रंथांचा संदर्भ त्यांनी त्या वयात त्या काळात करावा, ही सुद्धा असामान्य आशीर्वादाची बाब आहे. म्हणून त्यांनी ग्रंथ लिहायला आईवडिलांची परवानगी घेऊन तो सुरू केला. अध्याय पहिल्यामध्ये त्यांनी ही सारी दत्त महाराजांची पूर्वपीठिका, पूर्वस्थिती, ग्रंथाची पूर्वस्थिती आणि त्या ग्रंथांचे संदर्भ देत कालिदास आहे, श्रीधर आहे, वामन आहे, या सगळ्या ग्रंथकर्त्यांची पार्श्वभूमी एक एक ओळीत मांडलेली आहे. तुकाराम महाराजांचं वर्णन एका ओळीत आलेलं आहे. अनेक संत श्रेष्ठांचं वर्णन अत्यंत कमी भाषेत, कारण ग्रंथ मोठा झाला लोक वाचणार नाहीत. आज खूप मोठे मोठे ग्रंथ आहेत ग्रंथालयात, कोणी हात लावत नाही, डोंकून बघत नाही. त्यावेळचा त्यांचा दृष्टिकोन होता, छोटा ग्रंथ जर आपण छपाई केला, जनतेपर्यंत दिला, लोक आवडीनं वाचतील. कारण लोकांचे मनात असणारे मनाजीराव एकाजवळ एक दीड तासापेक्षा जवळ थांबत नाही. तास दीड तासानंतर आपले मनाजीराव आपल्याला काहीतरी काम सांगतात. घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, जेवण बनवलंच पाहिजे, घरी गेलंच पाहिजे, असे अनेक कामं, पुढच्या तीर्थक्षेत्रावर गेलं पाहिजे. मनाजीराव आपल्याला सतत व्यग्र ठेवतात कामामध्ये. अशा मनाजीरावांना विवेकाचा लगाम घालण्याचं काम आपणाला या ग्रंथकर्त्यानं कसं करावं हे सांगितलेलं आहे. म्हणून त्या पहिल्या अध्यायामध्ये ही सारी पूर्वपीठिका
त्यांनी अत्यंत मजबूत तयार केलेली आहे. तर द्वितीय अध्यायामध्ये स्वामी ज्यावेळी कर्दळीवनातून गोरखपूर अयोध्येच्या पुढे कर्दळीवन आहे, अयोध्येच्या पुढे गोरखपूर आणि गोरखपूरच्या पुढे हिमालयाच्या पायथ्याशी कर्दळीवन आहे. आम्ही तिथून निघालो आणि मग कलकत्त्याला आलो, कालीचं दर्शन घेतलं. प्रदीर्घ काल महाराज कलकत्त्याला होते आणि तिथे पारशी लोक सेवेकरी झाले. आजही पारशी लोक तिथे कदाचित आपल्यापेक्षा जास्त सेवा स्वामींची करत असतात, आपल्या लक्षात येत नाही. एवढी पोटतिडकीनं स्वामींची सेवा अन्य धर्मीय करतात. हिंदू करतील तर नवल काय, अन्य धर्मीय करतात. मग कलकत्त्याचा इतिहास, नंतर दक्षिण भारतातला इतिहास, आणि मग स्वामी तिसऱ्या अध्यायात अक्कलकोटला कसे आले. हे आता आपण जे आश्विन शुद्ध 5 म्हटलो, सोलापूर पास करून महाराज अक्कलकोटला आले. मालोजी राजे वाटत बघत होते. मालोजी राजांचं त्यात धावता परामर्श ग्रंथकर्त्यानं लिहिलेला आहे. त्या हत्तीवर बसून स्वामींना भेटायला आले. स्वामी तसे फार मुलाहिजा कोणाचा ठेवत नव्हते. कोणी राजा असो का रंका असो, समसकाला पाहू या उक्तीप्रमाणे वागायचे. स्वामींनी पाहता पाहता एक श्रीमुखात भडकवली राजाच्या. तो त्यांचा टोप पडून गेला. राजाला वाईट वाटलं नाही, आपलं काहीतरी चुकतंय. तो हत्ती सोडून दिला आणि पायपीट करत स्वामींपर्यंत ते पोचले. आपल्या डोळ्याच्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला आणि त्या दिवसापासून मालोजी राजे स्वामींचे भक्त शिष्य झाले, सेवेकरी झाले. लोभ, मद, मत्सर, अहंकार, मोठेपणा तिकडे फेकून दिला त्यांनी आणि साध्या माणसाप्रमाणे तो राजा अक्कलकोटला काम करू लागला. त्या संस्थानावर खूप स्थित्यंतरं आली. इंग्रजांनी सारी संस्थानं बरखास्त केली. मालोजी राजांचं बरखास्त करता आलं नाही इंग्रजांना. एवढी हमी, एवढी ऊर्जा स्वामी त्या राजांना देत होते, एवढं सामर्थ्य देत होते. हे कथन तृतीय अध्यायामध्ये आहे. अक्कलकोटचं नाव खूप वाढीस लागलं, जगाच्या पटलावर पोचलं आणि जगातून अनेक पंथीय लोक स्वामींना भेटायला दर्शनाला यायला. रामदासी, नाथपंथी, अघोरपंथी, अनेक पंथी स्वामींकडे यायला लागले. पण स्वामींचं रूप बघून काहींना हेवा वाटायचा, काही निंदा नालस्ती करायचे. म्हणून 2 कुटील निंदक चौथ्या अध्यायामध्ये स्वामींजवळ येऊन बसले आणि स्वामी उपभोगशून्य स्वामी होते. तिथे अनेक लोकांनी मिठाई, फळं आणून ठेवली. तिथे त्यांचे तत्कालीन सेवक सुंदराबाई, चोळप्पा हे सारे उचलून घ्यायला लागले. आणि हे जे दोघं निंदक टीकाकार बसलेले होते, दिवसभर स्वामींजवळ बसल्यामुळे त्यांना पाणीसुद्धा मिळालं नाही आणि संन्यासी लोक संध्याकाळी जेवण करत नाही. त्यांची अवस्था अशी झाली की कहो तो माँ मरती ना कहो तो बाप मरता. त्यांना उपवास घडला. मग दुसऱ्या दिवशी स्वामींचे पाय धरले. आम्ही असं करणार नाही म्हणे. आमची निंदा, आमची टिप्पणी त्याचं शासन आम्हाला मिळालं. म्हणून अध्याय 4मध्ये त्याचं वर्णन आहे. अध्याय 5 आणि 6 राजे मल्हारराव होळकर आणि मल्हारराव गायकवाड या 2 राजाचा ग्रंथकर्त्यानं अचूक परामर्श घेतलेला आहे. हे फार कमी लोकांना कदाचित माहीत असेल. आणि ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडची आहे. चांदवड तालुका होळकरांचा तुम्हाला माहीत आहे, अहिल्यादेवींचा. तिथे पूर्वी
राजे होळकर असताना त्या उंच डोंगरावरून तिथे गणपतीचं स्थान आहे, अजूनही आहे, आणि तिथून गरम पाण्याचा झरा वाहत होता 12 महिने 24 तास. तत्कालीन राज्य ब्रिटिशांच्या काळातलं होतं, ब्रिटिशांचा अंमल होता, म्हणून एक बांधकाम विभागातल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ब्रिटिशांना त्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या उंचावर गरम पाणी कसं 12 महिने 24 तास. म्हणून त्यानं अभ्यास करायचं ठरवलं. अभ्यास करता करता त्यानं खोदकाम सुरू केलं. खोदकाम करता करता 1 मीटर खोदत नाही तर डाईक आली, चुनखड लागली, ती बाजूला केली. आपण ज्यावेळी घरांना पूर्वी चुना द्यायचो त्या बॅरलमध्ये पाणी उकळायचं, चुना पाणी उकळतो, तशी चुनखड पाण्यात असली की गरम पाणी वाहत. हे विज्ञान अध्यात्माचा सांगड घालण्याचं कामसुद्धा त्यावेळी आमच्या ग्रंथकर्त्यानं केलं. आणि चुनखड निघून गेल्यावर पाणी थंड यायला लागलं. राजाच्या कानावर ही बातमी गेली होळकरांच्या. कोणीतरी हा इंग्रज अधिकारी यानं माझं तीर्थ भ्रष्ट केलं म्हणे. म्हणून त्यांचा संताप अनावर झाला आणि त्या राजानं राजवाड्यात त्यांना बोलावलं. आणि इंग्रज लोक अजूनही ब्लॅक टी घेतात. त्याला चहामध्ये विषारी पदार्थ टाकून त्याला ठार मारलं. आणि ही बातमी गव्हर्नर दिल्लीच्या पर्यंत पोचली. आणि गव्हर्नरनं या राजाला कसं शासन करायचं त्यांनी ते प्लॅन केला. त्यावेळी मल्हारराव होळकरांना पत्र आलं की आपल्याला इंग्लंडला विलायतेत जायचं आहे काही दिवसासाठी, तर तुम्ही येता का? यांच्या तोंडून हो म्हणून उत्तर निघालं. म्हणून ब्रिटिश सरकार होळकरांना घेऊन इंग्लंडला विदेशात आलं. 1 वर्षभर ते तिथे थांबले. ब्रिटिश सरकारनं त्यांना एका इंग्लिश पत्नीशी लग्न लावून दिलं आणि एक करारनामा केला इंग्लिश भाषेत 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या काळात, की या पत्नीला जी मुलं होतील तुमची सारी संपत्ती प्रॉपर्टी यांना मिळेल. असा छुपा अजेंडा तयार करून यांची बोळवण करून यांना मायदेशी पाठवलं. यथावकाशे पोचत नाही तर एका जाणकार वकिलाकडून ते पत्र वाचून घेतलं आणि त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे यथावकाश त्यांना पुत्ररत्न झालं त्या इंग्लिश बाईपासून. आणि त्यांना काळजी वाटायला लागली की आता उद्या कसं होणार, म्हणून ते चिंतातूर झाले. अध्याय 5 आणि 6 मध्ये तुम्हाला त्याचं वर्णन कमी शब्दात केलेलं आहे. म्हणून ते बडोद्याच्या गायकवाड सरदारांना कळलं आणि मल्हारराव गायकवाडांनी त्यांना विचारलं होळकरांना, तुम्ही नाराज का दिसता म्हणे. हो म्हणे, अशी अशी घटना घडलेली आहे, काळजी करू नका म्हणे. माझ्याकडे यशवंत भोसले म्हणून खंडोबाचा पुजारी आहे, तुम्ही ती जबाबदारी त्यावर द्या, तो सगळं पुढचं निस्तरण करेन म्हणे. ठीक आहे मी. म्हणून होळकर कुलधर्म कुलाचाराप्रमाणे खंडोबाला त्या इंग्लिश स्त्री पुत्रासह घेऊन गेले. त्या खंडोबावर अभिषेक केला आणि अभिषेक त्या तीर्थामध्ये विषारी पदार्थ टाकून त्या लहान मुलाला त्या स्त्रीला ते तीर्थ म्हणून दिलं. काही क्षणामध्ये ते दोन्ही मायलेक स्वर्गवासी झाले, खलास झाले. तिथे त्यांची अंत्येष्टी करण्यात आली आणि होळकरांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना इतिहासाला माहीत आहे, परंतु
ग्रंथकर्त्यानं अत्यंत कमी शब्दामध्ये हे वर्णन त्यात मांडलेलं आहे, चातुर्यपणानं मांडलेलं आहे. हे झाल्यावर त्यांना परत मुंबईला बोलवण्यात आलं आणि त्यावेळी बडोदेकरांनाही वाटलं ही तर योजना तिथेच होळकरांची यशस्वी झाली, आपण आता स्वामींनाच बडोद्याला आणू. म्हणून गायकवाड, मल्हारराव गायकवाडांनी घाट घातला. तात्या भोसलेंना पाठवलं, अनेकांना पाठवलं, अनेक गुरुचरित्र, होम हवन, पाठादी कर्म केली. पण स्वामींनी त्यावेळी सांगितलं, मी बडोद्याला जाणार नाही. त्या माणसाचा भावभक्ती अशुद्ध आहे, मी जाणार नाही. म्हणून ते हात हलवत परत आले. म्हणून ज्यानं ही जिम्मेदारी केली त्यावर ही जबाबदारी यशवंतावर. हे यशवंताच काम करेल. जसं होळकरांचं काम केलं तसं स्वामींचं तो घेऊन येईल. म्हणून कोट्यवधी रुपयाचे हिरे, नाणं, नजराणा, सोनं नाणं, संपत्ती देऊन त्याला अक्कलकोटला पाठवलं 6व्या अध्यायामध्ये. आणि स्वामींपुढे ठेवण्याच्या आतच 50 फूट स्वामी लांब असताना स्वामी अंगावर धावून आले. हरामखोरा म्हणे, माणसं मारतोच नाही का म्हणे. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. हे वाक्य ग्रंथकर्त्यानं अचूकपणे आपल्या बुद्धीपर्यंत पोचवलेलं आहे. आणि मग तो तात्या पोलीस वॉरंट सुटलं, तो अटकेत गेला. पुढच्या घटना घडल्या आपणाला माहीत आहे. स्वामी कार्याची प्रचिती आणि अनुभूती हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ग्रंथकर्त्यानं 7व्या अध्यायात विष्णू व जोग तथा विष्णू ब्रह्मचारी, कर्नाटकातले तत्कालीन अनेक ख्यातम साहित्यिक, मालोजी राजांना एक व्यसन होतं की सगळे साहित्यिक आणायचे, त्यांचं व्याख्यान ठेवायचं, ग्रंथाचं पठन करायचं, सगळे ग्रंथांचं वाचन करायचं. वाचन संस्कृतीला त्यांनी खूप पुढे आणलं. म्हणून रोज अनेक प्रकारची चातुर्मासासह वर्षानुवर्ष तिथे व्याख्यानं, कथा, कीर्तनं, त्या राजाला तो आवड होता, छंद होता. म्हणून विष्णुभावांना ते घेऊन आले. विष्णुभाव प्रकांड पंडित. राजांना वाटतं यांना आपण स्वामींकडे घेऊन जावं. म्हणून दुसऱ्या दिवशी विष्णू व ब्रह्मचार्यांना स्वामींकडे आणण्यात आलं राजसन्मानानं. त्यांना बघून स्वामींना खूप हसू आलं. स्वामी कधी हसत नाही एवढे हसत होते. आपल्याला तर नाही हसत. म्हणून त्यांना त्याचा कदाचित खेद वाटला आणि ते निघून गेले. हे स्वामी नाही म्हणे, कोणीतरी ढोंगी व्यक्ती आहे. स्वामींची प्रचिती यायला 2 दिवस फार झाले. संध्याकाळी ब्रह्मचारी झोपले आणि स्वप्नामध्ये विंचू आपल्याला दंश करतोय. हे स्वप्नात, प्रत्यक्ष नाही. आणि स्वप्नात अशी घटना घडल्यावर ते घामागर्दी झाले, ब्लड प्रेशर वाढून गेलं. तसंच त्या स्थितीत भल्या पहाटे स्वामींकडे त्यांना आणलं. परत स्वामी हसले. मग स्वामींनी या सगळ्या अहंकाराला एकच उत्तर दिलं, ब्रह्मतदाकार जाणणे हे नव्हे सोपे बोलणे, याची लागती कष्ट करणे फुकट हातानेची. हे सोपं नाही. त्यांना त्यांची चूक कळली. खूप विद्वान माणसं झाली की कुठेतरी त्यांचा अहंकार जागृत होतो. जमिनीवर ते चालतच नाही. त्या मिनिटाला त्यांचा अहंकार समाप्त झाला आणि त्यांना
सेवेकरी म्हणून त्यांना पुढचं जीवन जगावं लागलं. म्हणून सेवेकरी ही व्याख्या जी आहे ही यापेक्षा या जगातल्या अन्य व्यक्तिमत्वांपेक्षा वेगळी आहे. ही पदवी आपणाला मिळालेली आहे, ती सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मार्गात येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे. टिकून राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून टिकाऊ सेवेकरी या कार्यातून तयार व्हावा अशी सदिच्छा ग्रंथकर्त्याची होती. तर अध्याय 8व्यामध्ये आणि 9व्यामध्ये हैदराबादच्या निजाम दरबारी शंकरराव राजे रायन हे वाचकांना तुम्हाला माहीत आहे. त्यांना ब्रह्मसंबंध ही बाधा लागली. तो फार वाईट असतो. देवांकडून सुद्धा तो आजार बरा होत नाही. म्हणजे ब्रह्मराक्षस ज्यावेळी त्याची पाठलाग करतो त्याला ब्रह्मसंबंध म्हणतात आणि तो कुठल्याही देवांना ऐकत नाही. अशी बाधा राजे रायन शंकररावांना लागली. अन्न पाणी गोड लागेना, जगावंसही वाटेना, मरणही येणं अशी त्यांची मनाची अवस्था झाल्यावर ते विचारत विचारत अक्कलकोटला आले. पहिले ते सुंदराबाईंना भेटले. सुंदराबाईंनी सांगितलं, मी दर्शन देईन पण मला 2000 रुपये लागतील. त्या काळात दर्शन द्यायचे. आता कितीतरी लाख झाले असते. तू काय 2000 मागते, मी 10,000 रुपये देतो म्हणे. ते श्रीमंत माणसं होते. ही घटना स्वामींना समजली. स्वामींनी हाक मारून घेतले, इकडे या. स्वामींनी लीला केली, अहो यांचं मरण उद्यावर आहे म्हणे, यमदूत दिसत आहेत. स्वामी तडकन उठले आणि पलीकडे दक्षिण बाजूला शेकनूर दर्गा आहे, जवळच आहे, तिथून 1 किलोमीटर अंतर. स्वामी तिथे गेले. विधिवत काय करायची कृती केली. तिथे हिरवी चादर, तिथे आजही हिंदू लोक खूप जातात त्या दर्ग्यामध्ये, त्यांना ताबडतोब अनुभूती येते. ती कृती केली आणि शंकरराव तरतरीत झाले, बरे झाले. मग त्यांनी सांगितलं महाराजांना, मी बरं होण्यासाठी 10,000 रुपये देतो म्हणे, आपण सांगा तसं करतो म्हणे. स्वामींनी आज्ञा केली सेवेकऱ्यांना की तुम्ही गावात मारुती मंदिर आहे तिथे मठ बांधा. बरेच जण हो ना करत होते. तर शेवटी मठ तिथेच बांधला गेला आणि शंकरराव राजे रायन मठ म्हणून अक्कलकोटला आजही तो प्रसिद्ध आहे. संकटातून, मृत्यूच्या दाढातून स्वामींनी त्यांना वाचवलं ही त्याची पावती आहे. तर अध्याय 10, 11, 12 आणि 13मध्ये बाळप्पांचं चरित्र आणि चिदंबर दीक्षितांचं वृत्त दिलेलं आहे, मोरगोडीचं. तिथे स्वामी प्रकट झाले असताना मातीच्या हत्तीला प्राण आला आणि तो चालू लागला. गजाशी प्राण येता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. तिथे बाळप्पा हजर होते. बाळप्पाला समजलं काय समजायचं ते, आणि मग तिथून बाळप्पा सर्वांना विचारून गाणगापूरला आले. काही दिवस गाणगापूरला राहिले. गाणगापूरला दत्त महाराज सांगतील तसं करू म्हणे. म्हणून तिथे त्यांनी 7 पारायणं श्री गुरुचरित्राची केली. गुरुचरित्र वाचन जवळ आलं असताना त्यांना शुभसंकेत जाणवत होते आणि त्यांना दृष्टांत झाला, अरे बाबा मी इथे नाही, मी अक्कलकोटला आहे. ते चक्रावून गेले. पारायण आटोपल्यावर त्यांनी गाणगापुराहून अक्कलकोटला येण्याचा मार्ग पकडला. 12व्या अध्यायामध्ये महाराज बाळप्पा
अक्कलकोटला आले. महाराजांनी त्या बागेमध्ये मालोजी राजांच्या असताना त्या झाडांना आलिंगन दिलं. बाळप्पाला न भेटता झाडांना दिलं. का? मी वृक्षासारखं प्रेम तुझ्यावर करत आहे असं भासवलं. लोकांना समजलं, बाळप्पांनाही समजलं, हे झाड रूपी आपणच आहोत. महाराज आपल्यालाच प्रेम अर्पण करतायत. अशी कृती त्यातून घडून आली. आणि मग पुढे बाळप्पा त्यांचं कर्तृत्व, त्यांची कारकीर्द यशापर्यंत यश गाठत होती. त्यांचा पारदर्शकता, कर्तृत्व, प्रामाणिकपणा ही सारं काही सांगून जात होते. परंतु इतर अप्रामाणिक असणारी जी पात्र होती त्यांना मात्र हेवा वाटायचा. अप्रामाणिक पात्रांना की हा आल्यापासून आमचं नुकसान होतं, म्हणून त्याला दोष देणं, त्याचा हेवा करणं. कधी शाळेतसुद्धा पहिल्या नंबरनं जो विद्यार्थी पास होतो, शेजारी बसलेला त्याचा हेवा करतो. हे वेगळं नाही. अशी अवस्थेतून सर्वांना जावं लागतं. म्हणून बाळप्पा हे सारं सहन करत होते. सहन करण्यापेक्षा दुसरा मार्ग नाही. म्हणून मग 13व्या अध्यायामध्ये त्यावेळी स्वामींना एक चंद्रहार दिलेला होता. पण महाराजांना ते उपभोग स्वामी शून्य असल्यामुळं त्यांना सोनं, नाणं, रत्न हे माती समान होतं. त्यांना त्याचं काही महत्त्व नव्हतं. त्यांनी तो चंद्रहार चोळप्पाजवळ सांभाळायला, तू हे ठेव म्हणे. चोळप्पानं आपल्यावर येऊ नये म्हणून बाळप्पाजवळ गेला. आणि सुंदराबाईला ही घटना माहीत झाल्यावर मालोजी राजांच्या राणीसाहेबांना चुकीची माहिती दिली आणि तो हार मागून घेतला. तो चोळप्पाकडे आला, गंगूलाल जमादार. त्याने सांगितलं, मी बाळप्पांकडे दिलेलं आहे, ते देत असतील तर घेऊन जा. बाळप्पानं ताबडतोब दिला. बाळप्पाचा प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिक पात्रांची असभ्यता ही सारी गुणवत्ता राणीच्या कानावर गेली. मग त्या मिनिटाला चोळप्पाला काढून टाकलं वगैरे वगैरे. आणि मग सुंदराबाईंकडं वक्रदृष्टी स्वामींची गेली. जे येईल त्याला मला एवढे पैसे द्या, एवढं असं द्या, तसं द्या, ही मागणी अवास्तव वाढू लागली. त्यावेळी स्वामींनी तत्कालीन तिथे असणारे माधवराव बर्वे PSI होते, फौजदार होते ब्रिटिश काळात, कसा करता कारभार म्हणे, उपरोधिक शब्द वापरला. त्यांना कळलं काय काढायचं, समजलं. त्यांनी त्या मिनिटाला सुंदराबाईला पकड वॉरंट पाठवलं. आणि पकड वॉरंट पाठवता क्षणी अवास्तव तिनं अक्राळ तांडव केलं. परंतु त्यांनी सोडलं नाही. ज्या दिवशी सुंदराबाईच्या घराचा पंचनामा केला, आपणाला आश्चर्य वाटेल, त्यावेळी 1 ट्रक मिठाई आणि 1 ट्रक साड्या निघाल्या. त्या साड्या सरकार जमा करून टाकल्या. एक विधवर पोटासाठी, माणसाला एक विधवरच पोट आहे, तेवढं भरण्यासाठी एवढा सगळा खटाटोप कशाला. म्हणून सुंदराबाईला अटक झाली ते आपणाला माहीत आहे. 13व्या अध्यायापर्यंत ग्रंथकर्त्यानं अचूक आणि चातुर्य वापरून अनेक पात्र आणि त्या पात्रांचे आदर्श वाचकांपर्यंत ठेवलेले आहेत. आणि मग 14व्या अध्यायामध्ये भक्तियोग, कर्मयोग याचं ज्वलंत उदाहरण 14व्या अध्यायात दिलेलं आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचताना, स्वामीचरित्र, सप्तशती, कुठलाही ग्रंथ वाचताना स्वामी स्तवन वाचल्याशिवाय तुमचं पोट भरत नाही. म्हणून ते स्तवन 14व्या अध्यायात दिलेलं आहे. तर 15व्या अध्यायामध्ये 18 विश्व दारिद्र्य असणारा चोळप्पा
बसप्पा, त्या बसप्प्याला कसं धनवान बनवलं म्हणून जंगलामध्ये माझ्याबरोबर चल म्हणे, काटे कोटे तुडवत तुडवत जिथे सर्पसमूह आहे तिथे स्वामी येऊन दगडावर बसले. ही आमची नरम गादी आहे. अंतर्मनात घबराट ठेवून तो बसप्पा स्वामींच्या मागोमाग चालत होता. मोठे मोठे सर्प. अरे घे म्हणे, भिवू नकोस, तुला हवे तेवढे घे म्हणे, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. घाबरत घाबरत एक सर्प पकडला आणि उपवस्त्रात गुंडाळून ठेवला. घाबरत घाबरत, भीती पराकोटीची. मग घरी पोचल्यावर जा आता घरी म्हणे, सुखाचा संसार कर. बघतो तर त्या वस्त्रामध्ये 50 किलो सोनं सर्पगुप्त झालेल्याचं झालं. स्वामींनी जर एवढं दिलं तर मग आपण हयात स्वामींचं नाव का घेऊ नये. म्हणून त्यानं हयात स्वामी नामाशिवाय दुसरं काही केलं. ही कथा ग्रंथकर्त्यानं 15व्या अध्यायात मांडली असून 16, 17, 18 अध्यायामध्ये स्वामीसूत कंसात हरिभाऊ, त्यांचे धाकटे बंधू बाबूराव, या दोघा बंधूंचं चरित्र अत्यंत सुज्ञपणे त्यात मांडलेलं आहे. आणि त्यामध्ये निष्ठा कशाला म्हणतात ते स्वामी स्वतःच्या जीवनादर्शातून आपल्याला लक्षात येईल. म्हणून स्वामी स्वतःनं खूप काम केलं. सगळा कोकणपट्टा, सिंधुदुर्गापासून मुंबईपर्यंत हा सगळा कोकण प्रांत त्यांनी पिंजून काढला. आणि घराघरात हे ग्राम अभियान स्वामींचं त्यांनी त्यावेळी पायपीट करून पोचवलं. स्वामींना जाणीव झाली की हा उत्तराधिकारी म्हणून आपलं कार्य पुढे करेन. म्हणून 1878 पूर्व काळात एक घटना घडली. स्वामी हरिभाऊंना बोलून घेतलं आणि मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे म्हणे. हरिभाऊ आणि स्वामी बोलत असताना चोळप्पानं हा संवाद ऐकला. आणि ऐकल्यावर आपल्या चोळप्पानं, स्वामी आपल्याला सोडून जाणार आहेत, त्याआधीच आपण त्यांची तयारी करू म्हणून स्वतःच्या घरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची एक समाधी बांधून ठेवली. स्वामी आणि हरिभाऊंचं बोलणं असं झालं की हरिभाऊ, हे काम आता तुला करायचं आहे. नियतीनं आम्हाला आज्ञा दिलेली आहे की अदृश्य रूपानं काम करा, पण मी तुझ्याजवळ उभं राहून काम करेन, तू घाबरू नकोस. हा मानवी देह केव्हा तरी बदलावं लागणार आहे. हरिभाऊंना एवढं फार झालं, हे काही पचलं नाही. महाराज आपल्याला सोडून चाललेत, ते दुःख अनिवार्य झालं. त्यांनी त्या मिनिटाला मुंबई सोडली. परंतु मागील काही अध्यायांमध्ये पादुका काढल्या, तो नाचला, त्याचा अपमान झाला म्हणून तो मुंबईला गेला, असं घडलं नाही. अध्यात्मामध्ये त्या उंचीला आलेली माणसं मान, अपमान, सन्मान याचा त्यांना विधिनिषेध नसतो. घडणारी गोष्ट वेगळी घडली आणि व्हायचा तो परिणाम झाला. श्रावण शुद्ध चतुर्दशीला त्यांचं महानिर्वाण झालं. आणि मग धाकटा कनिष्ठ बंधू, त्याला त्या गादीवर आणण्याचा खटपट सुरू झाली. म्हणून त्याला दादाबुवाला अक्कलकोटला आणलं. 8-9 वर्ष त्याचं वय असेल. प्रचंड अज्ञानी. परंतु स्वामींनी स्वतःच्या पादुका त्या भुजंगाला सांगितल्या. भुजंगा म्हणजे सेवेकरी. डोक्यावर ठेव म्हणे. त्या पादुका डोक्यावर ठेवल्या आणि मोरपिसाचा असा कुंचा आणून, ते फकीर लोक जसे
उतारे करतात. ते का करत असतील तर त्यामध्ये प्रात्यक्षिक असं आहे की याला जे गोल डोळे आहे तो भगवान शिवाचा तिसरा नेत्र आहे आणि या तिसऱ्या नेत्राला जगातील साऱ्या ज्या दृश्य अदृश्य विकृत शक्ती आहे ते त्याला घाबरतात. म्हणून ते फकीर लोक आपलं आचरण करतात, मोरपिसाचा वापर. लोक बरे होतात. लोकांना वाटतं खरंच फकीरांनी बरं केलं. फकीर बरं करत नाही, ही वस्तू बरी करणारी आहे. हे वास्तव डोळसपणे आपल्याला सांगणं आमचं काम आहे. म्हणून आपण मुलांची नेहमी दृष्ट काढताना इथे ज्या आमच्या माता भगिनी बसल्यात, मुलांना बऱ्याच वेळा टोक लागते, दृष्ट लागते, जेवत नाही, अशा वेळी त्याचा वापर करा. श्री स्वामी समर्थ म्हणून बघा काय परिणाम होतो. ही डोळसश्रद्धा आहे, आंधळी नाही. म्हणून येणेप्रमाणे आपण ह्या सर्व बाबी त्या अध्यायातून कृपया डोळसपणे समजावून घ्याव्यात. आणि तसं झालं. पादुका ठेवल्याबरोबर त्यांना दिव्य ज्ञान त्यांना मिळालं. त्यांनी पुढील कामकाज यशस्वीरित्या स्वामी सांगतील तिथे केलं. कुठे केजला गेले, कुठे मूर्तिजापूरला गेले, कुठे मुंबईत कांदिवलीला गेले. मुंबईला आजही तत्कालीन स्वामींचे 70 मठ आहेत. म्हणजे इतक्या अनुभूती त्या काळात मुंबईत लोकांना आलेल्या होत्या, पण पुढच्या पिढ्यांनी त्यांच्याजवळच ते ठेवलं, लोकांपर्यंत पोचवलंच नाही. लोकांना अनभिज्ञ ठेवलं. हा त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. जा सागरतीरी किल्ला बांधून राहा, याचा अर्थ असा की मानवरूपी भवसागरात एवढ्या समस्या आहेत, एवढे दुःख आहेत, एवढी संकट आहेत, धीर देणारं तिथे कुणीतरी सरदार तयार झाला पाहिजे. मठ हे किल्ले आहेत स्वामींचे. त्यावेळी मठ म्हणत होते, आपण आता केंद्र म्हणतो. केंद्र म्हणजे हा एक सामुदायिक शब्द आहे. मठ हा वैयक्तिक शब्द आहे. आणि समसकाला पाहू या उक्तीला पचणारा परवडणारा शब्द आहे त्याला केंद्र. आम्ही दुसऱ्या अर्थानं त्याला गॅरेज म्हणतो. हे माणसं घडवण्याचं गॅरेज आहे. ते गॅरेजमध्ये माणसं घडली गेली पाहिजे, दुरुस्त झाली पाहिजे, त्यांचं भलं झालं पाहिजे, त्याला केंद्र म्हणतात. आणि हे विनामूल्य झालं पाहिजे. असं काम फार कमी लोक करतात. म्हणून स्वामी चरित्र निर्मात्यांनी पोटतिडकीनं हा ग्रंथ अत्यंत उत्तमपणे आपणापर्यंत पोचवताना ह्या पात्रांचा जीवनादर्श वाचकांच्या अंतःकरणात कसा पोचेल हा त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा होता. मग अध्याय 19व्यामध्ये तात्या भोसलेंचं मरण चुकवलं. फडकेंना बंड करण्याची इच्छा झाली इंग्रजांविरुद्ध. त्यांना सांगितलं, हा काळ तुला उचित नाही, तुझा पराभव होईल. तुझ्याजवळ मुठभरच सैन्य आहे. ब्रिटिशांजवळ 60,000 सैन्य होतं. मुठभर लोकांसमोर, त्या 60,000 लोकांसमोर याचा काय उजळणार आहे. पण ऐकलं नाही. अहंकार, वेळ, श्रम, परिश्रम व्यर्थ गेले, पराभव झाले. ऐकलं नाही. त्यामुळे अकस्मात बैलाचा मृत्यू झाला आणि तात्या भोसलेंचा जीव वाचवला. समोर बैल होता. यम आले, अरे म्हणे त्याला राहू द्या. त्या तात्या भोसलेला अजून 2 वर्ष, त्या बैलाला घेऊन जा. त्या यमांनी त्या बैलाला घेऊन जा. अशा काही अतर्क्य अनुभूती ग्रंथकर्त्यानं त्यात नमूद केलेलं आहे. तर 20-21 अध्यायामध्ये एका अत्यंत अशा निर्धन माणसाला धनवान केला. त्याआधी एक जण आला, तो त्याच्या मनात संकोच होता. स्वामी, मी खूप कर्जबाजारी झालो, मला खूप पैशांची गरज आहे. स्वामींनी परीक्षा बघितली. फकीराते देई खाणा तेने पुरतील सर्व कामांना. 5 फकीरांना भोजन दे आणि त्यांचं उष्ट तू प्राशन कर, तुझं काम होईल.
पण मनात संकोच. तेवढ्यात दुसरा माणूस आला, त्याला ते भराभर उष्ट अन्न खाऊन घेतलं. जा म्हणे मुंबईला, अमुक अमुक गल्लीत एक म्हातारी आई वाट बघते म्हणे. तसंच झालं. मुंबईत ठराविक ठिकाणी गेला आणि त्या म्हातारीनं हाक मारून घेतली, बाबा हे पैसे घेऊन जा तुझे म्हणे. कोऱ्या 10,000च्या नोटा दिल्या. डोकं ठिकाणावर आलं आणि कामाला लागलं. अशा कितीतरी अनुभूती ग्रंथकर्त्यानं या स्वामी चरित्राच्या 21 अध्यायात विदित केलेल्या आहेत. आणि मग 21व्या अध्यायामध्ये ग्रंथ पूर्ण झाल्यावर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो ग्रंथ बांधणी झाली. आईवडिलांचा नमस्कार केला, त्यांच्या चरणाला नतमस्तक होऊन तो ग्रंथ पूर्ण केला. सन 1915 साली हा ग्रंथ पूर्ण करून त्याचं यथायोग्य वाटप विधिवत केलं. आणि आज तुमच्या आमच्यापर्यंत अत्यंत श्रद्धेनं हा ग्रंथ आपण श्रद्धायुक्त अंतःकरणानं वाचतो. आणि त्याच्या अनुभूती येतात, नुसतंच वाचतात म्हणून नाही. इथे जेवढे स्वामीचरित्र वाचक आहेत त्यांनी अंतःकरणपूर्वक सांगावं की आम्हाला अनुभूती आली नाही, असा एकही भक्त नाही. म्हणून त्याला अनुभूती येतेच. म्हणून त्या दृष्टीनं स्वामी चरित्र हे अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं जर आपण वाचलं, आपणाला 7व्या दिवशी त्याची चांगली फलश्रुती तथा अनुभूती आपणाला मिळते. मी अधिक वेळ बोलणार नाही, कारण अन्य बाहेरचे काही भाविकांनी सेवेकरी आलेले आहेत. तथापि उद्या गीता महायज्ञ आहे आणि गीतेमध्ये न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्ती त्याच्या, या वाक्यावर महायुद्ध झालं. आणि त्या महायुद्धाचा धावता परामर्श आपण उद्या भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत यावर बोलणार आहोत. म्हणून त्याला खूप वेळ लागेल, 2-3 तास तरी कमी पडतील. तर त्या दृष्टीनं आपण गीतेचं अनन्यसाधारण महत्त्व, मागाशी मुकुंदरावनी थोडासा त्याचा सुतोवाच केला की शेवटच्या पर्वामध्ये युद्ध संपल्यावर विजयश्रीनं पांडवांच्या गळ्यात माळ घातली, म्हणजे पांडवांचा विजय झाला. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणे अजून पांडवांचा विजय झालेला नाही. तेवढ्यात थोडासा अहंकार अर्जुनाला आला. असं कसं काय म्हणतो परमात्मा? म्हणे हो म्हणे, अजून तुझा काका जिवंत आहे म्हणे. मग म्हणे आपण सर्वजण त्यांना भेटायला जाऊ. आम्ही पांडव लोक भेटायला जातो, त्यांचा आशीर्वाद घेतो, मग राज्य करतो म्हणे. वेडायस म्हणे. अरे तुम्ही ज्यांचे 100 पुत्र मारले ते तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहे? तुला कळत नाही का म्हणे. तिथे वकिली शिष्टाई भगवान श्रीकृष्णांना करावी लागली. आणि त्या रथाचं असं घडलं, भगवान श्रीकृष्णांनी आज्ञा केली, अर्जुना तू ताबडतोब खाली उतर, तुझे आयुध हत्यारं काढून घे, ते घोडे सोडून टाक. का बरं? म्हणे तू आधी उतर म्हणे. नाही म्हणे तू आधी उतर. दोघांमध्ये तुम्ही सुरू झालं. अर्जुन समजला काहीतरी घटना घडणार आहे, म्हणून त्यानं माघार घेतली. त्यानं घोडे सोडले, ते आपलं धनुष्य काढलं, हत्यारं काढली आणि डोळा लवत नाही भगवान श्रीकृष्णाने रथातून उडी मारली. तेवढ्यामध्ये रथ भडाभडा जळून खाक झाला, राख रांगोळी झाली. अर्जुन भयभीत झाला. भगवंता म्हणे असं कसं घडलं? तुला वाटतं मी युद्ध केलं म्हणे, असं तुला वाटतंय? नाही म्हणे. अरे म्हणे तुझ्या रथावर 18 दिवस शत्रू पक्षाकडून अग्निअस्त्र, वातास्त्र, नागास्त्र, कोणकोणती अस्त्र आली नाहीत म्हणे. पण तुझा रथ हाकणारा जो सारथी होता त्यामुळं ही अस्त्र थांबली. आता आम्ही उतरलो, त्यांचं काम ते करतायत म्हणे. ती अस्त्र त्यांचं काम करतायत. मग अर्जुनाला त्याचा अर्थ कळला. असोत, अशा पद्धतीची ही गीता आहे.
सत्य विरुद्ध असत्य याला गीता असं म्हणतात. म्हणून यावर खूप तपशिलात आता बोलणं उचित नाही, परंतु आपण सेवेकरी व्हा. जे नवीन भाविक आलेत त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळा जप, पंचमहायज्ञ करा, शाकाहारी राहा आणि अनुभूती घ्या. हा संदेश आपण ग्राम अभियानाच्या 18 विभागातून द्यायचा आहे. त्यात आमचे जेवढे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी दिलेली आहे. जेवढे डॉक्टर आहेत आरोग्याची जबाबदारी दिलेली. इथे कॅन्सरसह इथे दवा उपलब्ध केलेला आहे. कॅन्सरसुद्धा ठणठणीत बरा करण्याची इथे हजारो उदाहरणं घडलेली आहेत. बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना सारे कॅन्सर बरे होतात. ही वस्तुस्थिती लपवता येत नाही. तर इंजिनियर लोकांकडे वास्तूचं काम दिलेलं आहे, कानूनचं काम वकिलांकडे दिलेलं आहे, न्यायमूर्तींकडे दिलेलं आहे. अशी प्रत्येकाची 18 कामं वेगवेगळी आहेत आणि त्यात सर्वात महत्त्वाचा भाग मराठी अस्मिता आहे. तो आमच्या माता भगिनींकडे शेकडो वर्षापासून अनादी कालापासून दिलेला आहे. भारतीय संस्कृती समृद्ध केली त्या आमच्या माता भगिनींनी. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. जगात अमेरिकेला माता कोणी म्हणणार नाही, म्हणत नाही. भारतालाच का म्हणतात? त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की उद्याची जी नवीन पिढी कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी आहे त्यांना हे कोण सांगेल? त्यांना कोण घडवेल? शाळेत तर काही हे शिकवलं जाणार नाही. कुठल्याही मराठी म्हणा किंवा कॉन्व्हेंट म्हणा, हे काही शिकवलं जाणार नाही. तिथं नातं काय म्हणतात ते शिकवत नाही. आईवडिलांपेक्षा इतर नाती माहीतच नाही. अशा अविचल अवस्थेत हे जग आलेलं आहे आणि याला वाचवणं, संभ्रमित अवस्था दूर करणं, त्यांना मनोबल वाढवणं हे काम या कार्यातून आमच्या माता भगिनी करतात. म्हणून येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, खंडोबा आहे, देवी आहे, अनेक प्रकार आहेत. परंतु इथे दर गुरुवारी असंख्य भगिनी 2 प्रश्न घेऊन येतात. एक व्यसनाधीनता, कुटुंब आणि कुटुंबातले प्रतिनिधी अनावश्यक काही चुकीची व्यसनं करतात. त्याचा बंदोबस्त करण्याचं काम आमच्या भगिनी शंकराच्या पिंडीवर महिम्न रुद्र वाचून ते तीर्थ देऊन तो बंदोबस्त करतात. तर डोक्यावर झालेलं जे कर्ज आहे ते हलकं करण्याचं काम श्रीयंत्र करतं. म्हणून इथे मराठी अस्मितेत काम करणारा आमचा भगिनी वर्ग आलेला आहे. तो सातत्यानं भगिनी सातत्यानं निवेदन करतात की समृद्धता लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही सोपे उपाय आहेत, बिनाखर्चिक उपाय आहेत, ते तुम्ही करा. त्यासाठी शाकाहारी राहा, पंचमहायज्ञ करा, 11 माळा जप करा, श्री सूक्ताचं पठण करा, श्रीयंत्राचं पूजन करून प्रति पौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात. बघा, स्वतः पैकी ज्या भगिनी इथे बसलेल्या आहेत, ज्या स्वतः पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, त्यांनी हातवरती करावे. धन्यवाद. पण ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेन तुमच्याशिवाय? म्हणून तुम्ही जाता जाता या भगिनींना विचारा की घरचे घरी स्वतः सत्यनारायण करणं म्हणजे काय? एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद, एक 5 अध्यायाची मराठी सत्यनारायणाची पोथी, एवढंच लागतं. हे साहित्य आपल्याकडं जे लागतं ते आहेच. त्याला मुठभर गहू, मुठभर तांदूळ लागतात, अन्य काही लागत नाही. 3 सुपाऱ्या लागतात, या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि एवढ्या सगळ्यांच्या घरी पुरोहित कसे येतील? एवढे पुरोहित नाहीत. म्हणून स्वयंपुरोहित हा भाग आमच्या भगिनींनी सांभाळलेला आहे जगात, देशात, राज्यामध्ये. म्हणून भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केली, त्याचा अर्थ हा आहे. असोच वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन उद्याच्या यागाची माहिती आमचे शास्त्री आपणाला
मनोगतात व्यक्त करतील. उद्या गीतायाग आहे, त्याची पूर्वतयारी कशी करावी याची सूत्र ते आपणाला विदित करतील आणि मग प्रार्थना होऊन आपणाला थोडीशी सुट्टी मिळेल. ज्यांना वेळ आहे त्यांनी या अण्यसेवेत भाग घ्यावा. ज्यांना सप्तशती वाचायची आहे, ज्यांना स्वामी चरित्र वाचायचं आहे त्यांना संधी आहे. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात नंतर जोडून आपण नंतर प्रार्थना करू. आपणाशी याज्ञिकी प्रतिनिधी आमच्या आपणाशी मनोगत करतील. श्री स्वामी समर्थ.